मगाशी कोणाचा फोन आला होता? ए गंगाराम, ये काल बोलावलं रे फोन करू. तुला गाडी भेटली का पण चांगली? हा मग व्यवस्थित आलास ना? हो व्यवस्थित. इड उतरलो मग दाजींच्या मळ्यात आलो. बर. काल बोलव. बोलवण्याचं कारण असं आहे पिनू, गावात माणसं कायच्या कायच बोलतात रे. काय? मधुभाऊ गावात गेलेत हा आणि वहिनी तिकडे कपडे धुतात, म्हणून मी तुला विचारतोय. हा भेटली ना, हक्क भेटली. भेटले का? ते कपडे धुते तिकडे. आता दोघंच आहे बघ आपण. मला खरं सांग, तुला मधुभाऊ वगैरे पैसे देत नाहीत का रे? कोण म्हणलं असं? तर गावात तर माणसं अशी बोलतात, हो. नुसतं दारूवरच तुला राबवतात असं कळालं मला. 2 मिनिटं ऐका. हां गंगाराम, लोकांच्या तोंडाला हात नाही. कोण काय बोलल याचा भरोसा नाही. मला देते पैसे. देतात का? माणसं का अशी म्हणत होती की ते मधुकर कुठे म्हणे तुला दारूच पाजतात, 1 रुपया देत नाही, नुसतं दारूवरच तुला राबवतात. म्हणजे मग मा तोंडा बोलायला हवं ना. किती जणांना तोंडावर बोलणार आहे आपण? कोण येणार आहे सारखंच आपल्याला सांगायला? मी चहा प्यायला गेलो होतो बरं का, आज माझा उपास आहे. ते हॉटेलमध्ये बसलो होतो, समोर हॉटेलमध्ये बसलो होतो. ते म्हणत होते तिथे चर्चा चाललेली माणसांची. मी चहा प्याता प्याता ऐकलं की त्या पिनूला कोण पैसे देत नाही, नुसतं दारूवर त्याच्याकडून काम करून घेतात म्हणे. किती देतो पैसे तुला? त्या माणसासारखा माणूस नाही. ते माग मी आजारी झालतो, माहीत झालं ना तुला? हा तू ऍडमिट होतास. हो. हा तर अख्खा खर्च त्या मधुभाऊनच भरेले. ए बाय, मी जरी दारू पितो, मला दारू प्यायल्याशिवाय होत नाही मला माहिती आहे. हो, तुला दारू प्यायला जाऊ द्या. ते निम्मे कट करत्या दारूचे पैसे. हा, कोणी असं नाही. कोण फुकट देणार आहे बाबा आपल्याला? खरं आहे का नाही? हा, मग माय बाकीचे उरलेले देऊन टाकीत ते. मी काल त्यांना नाव ठेवू. म्हणजे मला असं म्हणायचंय, बाकीचे ज्या कलाकाराला पैसे देतात ते तुला देतात. हा देते. जे इतर कलाकारांना ते पैसे देते ना, तेच मला देते. पण मा 90चा याचा त्याचा खर्च राहतो. हे बघ, त्यांचा जीव घेण्यात मत होय का? नाही ना. माझ्याकडे जर आले ना, मी त्यांना कधी कधी खर्च करतो. मित्रांना खर्च करतो का? मग म्हणजे तू पैसे घरी नेतच नाहीस म्हणायचं. काय बोकंडी न्यायचे का? आय तसं नाही पिनू, तू पीठ झाली होती. हे वार आलाय ना पिनू. तसं नाही, पण माणसं कशी असे म्हणतात की मधू कुठे पैसे देत नाही बाबा पिनूला. काय हे बाय, लोकांच्या तोंडाला हात नाही आलं देणार. जीवाला त्यांच्या हाडच नाही. खरंय? हाय का? नाही ना. उचलली जीभ लावली टाळ्याला. खरंय का नाही? त्याच्यापेक्षा कोणाचं मनाव घ्यायचं नाही. आणि मला जर राग आला असता तर मी मधुभाऊ संग आलो असतो. गंगाराम, नाही ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुला बाबा ते 4 रुपये देतात म्हणून तू येतोस आणि काम करतोस. नाही देतात ना. हो. काल कोणाची चव घालायची ही माझा धर्म नाही. जग असं आहे बघ. जग जेवणात हाय, पण कसं आहे जग माहितीये का तुला? जी नांदत असेल ना तिला पळवून लावतील, असेल. आणि जी पळायचं असेल ना तिला घरात थांबून ठेवतील. असं जग आहे. बर, का बोलावलं होतं? अरे हीच विचारायचं होतं मला तुला. नाही, काही नाही, चांगलं आहे. देतो मला पैसे काल कोट. म्हणजे मला असं म्हणायचंय की मला तर बाबा माझा पगार ठरलेला आहे, ते मला महिन्याच्या महिन्याला देतात. म्हणून मी तुला विचारलं की बाबा तुला देतात का नाही. देत हो. हे बघ, मी खोटं नाही बोलणार हो. मी या माणसाची कधीच चव घालणार नाही. हे बा, मला जावं मागितलं तेव्हा पैसे देते. मला तो माणूस असा म्हणला, म्हणजे तूच मी हा त्या माणसाला बोलला होतास की बाबा मला ते पैसे देत नाहीत, काय नाही, असंच हाकलून देतात. कोण तो माणूस बोलला? हा माणूस म्हणला, पिनूच मला बोलला होता. या बा, मी पेला असल्यावर कुठे जाऊन बकल, कुठे जाऊन वकल, याचा भरोसा नाही. खरे खोटे. तू पण असा कुणा पैसे बोलत जाऊ नको रे. आयले इडून पुढे बोलणारच नाही. मी डायरेक्ट गपची बसत जाईल. पण मग अरे बोलला असेल एवढं काय राग यायचं यांना बी. लोकांचे काही थोबड द्या ना, होय का? तसं नाही. जर आपण आज बोललो तर ते माणसं बोलणार ना. हा बरोबर.
आपणच नाही बोललं तर कशाला माणसं बोलतील. बरं एक काम करू का? हा ए गंगाराम, बोल ना. मधुभाऊला सांग, शरद भाऊला सांग, झाली माय कोण चुकी, आता नाही होणार. बस बरं बरं सॉरी. असू दे, तू नको काळजी करू, पण इथून पुढे बोलत जाऊ नको असं कधी. शेवट त्यांचाच कलाकार मी, हा तू त्यांचाच आहे. हाय ना. पण मग घे दाखवून म्हणा. तुला एक माहिती आहे का, काय या बाई त्यांचंच कर्ज मावलं ये. तुझ्यावर कर्ज आहे? हा खरंच, काल खोटं बोलाय. हा मी जर नुसता फोन केला बारागाव पिंपरीवरून, हा तर ते जर बोललो का या फोनवर मला 100 का 200 टाका, टाकणारच. म्हणजे लगेच फोन पे वर पैसे तुला पाठवतात? लगेच फेकेतच. काला कोणाची चव घालायची, जो आपल्याला जीव लायते आणि त्यांची चव घालायची. लोक काही बोलतील, त्यात काय अर्थ नाही रे. किंवा मी बोललो असल तर मला पदरात घ्या. लोक फक्त फाटून टाकतील. आणि त्यांच्याकडे जर नसले ना दुसऱ्या दिवशी द्या. या बाय जेवण खावण कधी मला कमीच पडलं नाही. काला खोटं बोलायचं काहीतरी आणि कोणाची ठ्याय ठ्याय करून उपयोग आहे गंगाराम. नाही ना, जो माणूस आपल्यासाठी जीव काढितो त्याच्यासाठी आपणही काढला पाहिजे. पाहिजे बरोबर. खरंय की नाही? हा मी नाही, मी त्यांची कधी टिंगल करणार नाही. हा असे करू शकतो ब टाइमपास येऊ शकतो, पण नाही तो माणूस पैसा ठोईतच नाही कोणाचं. काल या जगात मधुकुट्यामुळं मा नाव झालंय. माई जागरण गोंधळाची पार्टी पडली होती, हा पण शेवट मधुभाऊनं जसं मला मोठं केलं ना, लोक उलटे पैसे द्यायला लागले. पिनभाऊ चा मुंबई नको म्हणू, पुन्हा नको म्हणू, काय आता आहे ते बरं. मी मोठा झालो. म्हणजे तू मधुकर कुट्यांच्या युट्यूबवर तू काम केलंस, हो तसं तू जागरण गोंधळात पण म्हणजे तुझं जास्त चालायला लागलं का? हो. मग बघ म्हणजे तुझा फायदा झाला. फायदा. मग ही माणसं कशी काय अशी येडी माणसं ही अहो खुशाला म्हणतात राव पिनूला राबून घेते दारूवरीच. लोक भांगारे. हे जग आहे ना, पायी चालून देणार नाही, घोड्यावर बसून देणार नाही, अलग देणार गंगाराम. हा हे बरोबर बोललास बरं का तू. नाही पण माणसांचं खरंच आहे ना, डोकं फिरतं माझं तर अशा माणसांवर. मी याच्यामुळे आहे ना, मी कोणा पैस जातच नाही. माझे जे मित्र आहे ना चांगले चांगले, हा त्यांच्या पैस बसतो. काय होतं, लोक कोण कोणाला फिट घालीत याचा भरोसा नाही ना. ती एक जण होतं म्हातारा, ती म्हणलं होतं राव त्याला फुकटच राबवतात म्हणून. अरे तू चुकावला ना गंगाराम. कसं काय? त्याच्या फाटक्यान ठेवून द्यायची ना. तुला माहितीये का मना देतोय का नाही? पण पिनू मी त्याच्या वाजवली असती बरं का, पण मलाच माहिती नव्हतं तुला खरंच देतात का नाही. नाही आता देत. तू मला तुझ्या तोंडानं सांगितलंस म्हणून मला कळालं. नाही देतो पैसे. काय माहितनं पुढं मला जर असा एखादा गावला तर पहिलं मुस्कड मीच फोडी ना त्याचं. पहिले ठेवूनच द्यायची. मग काय होईल ती बघता येईल नंतर. हा, नाही हे बाय शरद भाऊ देतो, हा मधु भाऊ देतो. आपण त्यांना कस काय नाव ठेवायचं? नाही बिचारे आपल्याला पैसे देते. आता माझंच उदाहरण सांगतो मी बरं तुला. एक पेन मला लागत प्यायला, तुला हो मला माहिती माहितीये की नाही? मला तसं बोलता येत येत नाही. नाही. मग मधुकर कुट्याचं नाव का माणसं बदनाम करतात असं? अहो ये भुईफोडे आहे गावात. भुई पुढे या सायकेड गावात भुईफोडे. मधुभाऊ पुढं पुढं चालला ना, हा तर याला मांग कसं आणायचं असे लोक आहे. पण मधुभाऊचा चॅनल कुठची कुठं जायले, मोठा चॅनल तो सोप्पा नको समजू. अरे आंडू गांडू आत्ताचे रे. हा म्हणजे ह्याला देखवत नाही म्हणायचं. अरे मधुभाऊचे माणसं लोकांनी पळवले, एवढा वाईट दिवस आलाय, पण मधुभाऊ नाही येणार. एक ध्यानात धर गंगाराम. माणसं सुद्धा पळवले का? मग कोण राहिलं? हे काय? तुम्ही नवीन आणले. हा हं? तो आपला काय ना पतंगराव, तो नवीन आला. आला हा हं? नवीन माणसं तुम्ही आले, हो. पण त्यांचं चॅनल खाली आला का? नाही नाही कसा अ? माणसं कमी नाहीत त्यांच्याकडे. आय आय कमी नाही, बरंच फोन येतो फोन. मधुभाऊ शरद भाऊ आम्हाला काम भेटेल का याचा विचार करून गंगाराम तुम्ही बोला, मी येतो आता. थांब रे, जाशील ना आपण मस्तपैकी जेवण वगैरे करू. पण मला असं म्हणायचं पिनू, तुला दुसऱ्या कुठल्या चॅनेलवाल्यांनी बोलवलं होतं ना?
अहो अहो 100 जण भेटतात त्या मला, 100 जण? पण एक हा, मधुभाऊच्या चॅनल शिवाय शोभा नाही. ते तुझं म्हणणं मला पण पटतं बरं का. अरे मी एका चॅनल मध्ये गेलो, हा, खरंच गेलो. गेला होता का? गेलो काल खोटं बोलाय. कोणत्या चॅनल मध्ये गेला होता? आता एवढं नाही नाव सांगता येणार. बरं. हा, जेवाय नाही दिलं का, चहा नाही पाजला, पाणी नाही. जेवायला पण नाही? अरे पाणी नाही तर जेवण तर वेगळं. हा, हे एवढे हलकट चॅनल वाले आहेत का? त्याला म्हणलं 500 रुपये द्या. हा, अहो दारू सुद्धा पाहिजे ना, मला बोलायला अंतर राहिला नाही. म्हणलं भाऊ बरं झालं मा खिशात 90 होती. मग तू खिशातच घेऊन गेला होता? कुरीच पेलो. कुरीच? मग आता कुठं पाणी पाहतो, लोक जर पाणी द्यायना. हा, पाणी नाही म्हणलं मग कुरीच प्यायला पाहिजे तुला. पेलो बा, पेलो होती बाई आणि तो बा. हा, दुसरी एक मुलगी होती आपल्या कामाला, हा. बहिणीसारखी बिचारी. तिच पोटाला भूक लागली म्हणून चालली ना. आली हो. मग बसलो, इडीव काढला, 5 इडीव काढले, 5 इडीव झाले. मी डायरेक्ट त्या माऊलींना म्हणलो जय हरी, मला पहिलं घरी नेऊन सोडा. ए पोटात भूक मावाना. तुला दुसऱ्या चॅनल वाल्यांनी नेलं, पैसे दिले का पण तुला? अरे काच काय दिलं उचकून. म्हणजे तुला पैसे दिलेच नाही? काच काय फुकटच काम करून घेतलं? हा अरे का बरं हुसकून दिलं? मी दारू पिलो होतो. म्हणजे तू दारू प्याला होता म्हणून तुला हुसकून दिलं? म्हणजे कष्ट घेतले, हा, मला काहीच नाही दिलं. म्हणजे तू दारू पिऊन तिथं जाऊन काम केलं म्हणून तुला त्यांनी हाकलून दिलं आणि पैसे पण नाही दिले. मग तू मधुभाऊच्या चॅनलवर काम करतो, हा ते पण तुला दारू प्यायला असंच हाकलून देतात का? नाही कधीच. ए हा, खरंच चंचल माणूस, कधीच उसाकलं नाही. उलटे म्हणतो हे 102 कॉईन राहू दे तो जवळ. हा बस, मला एवढीच आपुलकी म्हणून मी त्याच्या चॅनलला येतो. खाय प्यायला देतात ना? अरे पोट बघ, तुम्ही जर म्हणले आता धाब्यावर जायचं हा, तर तयारी. मग ढाब्यावर पण नेतात का? तुम्ही जर म्हणले खांडगावला पिणे तुला मासे आवडत आहे खायचेच, मी जर म्हणलो तर हा, चालणारच. असा माणूस आहे तो, इरुळ आहे तो. हा, आणि त्याच्यासारखा माणूस या नेपाळ तालुक्यामध्ये भेटायचा नाही, एवढं वचन देतो गंगाराम. चाल येऊ. ए थांब ना, लयच घाई रे तुला जायचीच. अहो मला टाइम झाला ना. पण पिनू, दुसऱ्या चॅनलवर तू काम केलं, तिथं काय डबल मिनिंग वगैरे केलं होतं का? आता तुला एक सांगू का, ते डबल मिलिंग जे लोक काढित ना ते पावशी नाही वाटते हो. नाही, मला तर पाऊच वाटत नाही. तुम्हाला नाही, मी आजच सकाळी पाहत होतो आमच्या पुतण्याच्या फोनवर. हा, कोणाचं? डबल मिलिंग वाल्यांचं. बर. ती मला पावानाच वाईट बोलतात ना ती. अहो एकदम घाणेरड. मला बोलला, माझा पुतण्या बोलला, तो काय सोपा नाही, तू 11वीला आहे, माझ्यापेक्षा उंच आहे. मग तू हाणेल ना असं आपल्याला. हा, मग हा, मला म्हण आप्पा हे कोणाच आहे, ते आलं त्याचं नाव, ते नाही सांगू शकत आपण. हा, पाहिलं, म्हणलं बंद कर. काय वाटत? बंद केलं त्यानं. बर. त्याला ड्युटी शाळेत जायचं, गेला विचार निघून. पण एक सगळा विषय असा झाला, तो काय बोलला माहितीये का, माझा पुतण्या काय बोलला? मला म्हण मधु कुट्यानं शरद कुट्यानं त्यांचे व्हिडिओ लय बघता खूप. नाही, घराघरात बघतातच त्यांचे व्हिडिओ. बरं का? अहो लोकांना पोरं शा देते, देणारच ना. का नाही देणार? मग असं डबल मिनिंग असल्यावर मग शिवाय देणार ना. देणार ना. मग आया बहिणी आपल्या पण बघतात. आहे ना, तुम्हाला पोरे, हो. मला पोरे आहे का नाही, आहे ना, ते पाहणारच. हे बा त्यांचा अभ्यास झाले होते, टाइमपास पाहते. पाहतातच. मग सांगा भाऊ गंगाराम कसं वागाय. अहो जो डबल मिलिंग काढील ना त्याचं वाटोळ करा. मी तर सगळ्यांना सांगितलं. मला असं म्हणायचंय, मी
जवळजवळ जसं 5 ते 6 वर्ष झालं बरं का मी युट्यूबवर बघतोय चॅनल मधुकर कुटेंचा शरद कुटेंचा. हो पण त्यांच्यावर काय मला तसं काही वाटलं नाही. पण जुने कलाकार लय बघितले मी बरं का. ते आज दुसरीकडे जाऊन असं डबल मिनिंगचे कार्यक्रम करतात. तुम्हाला एक माहिती आहे का हां खरं बोललं का सख्या आईला राग येतो. येतो गंगाराम अरे जो मधुभाऊ शिकला का तोच कुत्र्यावानी मुतला. नाही ते खरं आहे तुझं. ज्या माणसानं शिकवलं हे क्षेत्रात आणलं त्यालाच धोका दिला म्हणजे. हा. ऐका आज मधुभाऊचे चॅनल काय जबत चालू आहे. हं? हो आहे ना चालू. अहो मला शिल्पी काढी त्या माई हो फक्त असं दिसलो ए पिन्या फक्त आवाजावरून ओळखी त्या बघ हा बाकी नाही बोल माया मला काय माहिती यांची माई ओळख आहे बा. नाही ना. ते येणार अहो बसवाले नाही का बसवाले हा बस आपले हे ड्रायव्हर लोक ड्रायव्हर सकाळीच आजच सकाळी चालले बस मध्ये मुलं किती असतील एवढं नाही सांगता येणार. हा उतरले ना हो कोण ड्रायव्हर ड्रायव्हर आणि कंडक्टर हा पिन भाऊ इकडे आलो उतरलो खाली म्हणलं आणते काय काय मी घाबरलो. मी फक्त त्यांना म्हणलो मी अजून काही घेईल नाही मला जाऊ दे. हा ते म्हणत हा मला शिल्पी घ्यायची पिणे हा एवढंच बोलले. त्यांनी सगळं पोरं उतरवले शाळेतले कॉलेजचे हा सगळ्यांनी शिल्पे घेतले वरून मला 40 रुपये दिले. करायस मग बघ त्यांच्या चॅनल कोणी देईल का नाही कोण देणार आहे ना. फक्त या मधु कुट्याच्या जीवावर बघ लय आनंद केला. सकाळी सकाळी मारून आलो तुम्ही काय म्हणतो. मग थोडी घेतली. हा. मला मधुभाऊनं एवढं गाजून दिलं ना माझे जागरण गोंधळ कुठचे कुठे गेले. आणि आज आमचा शिवाजी दाजी म्हणजे माझे गुरु हा सविता अक्का सगळे म्हणजे तू मधुकर कुटेच्या चॅनेलवर काम करून आज फोकसला आलास. पण तुला दुसरे पण चॅनेल वाले बोलवत असतील ना. लई लई बोलत्या. अहो मला मुंबईचे लोक भेटता येत्या घरी. अहिले मी विचार केला एक दिवस हा जेव्हा घरी आले या अशी गाडी मोठी बर का घेऊन आले. मला म्हणा पिनू तूच का एकदा फक्त आवाज काढून दाखव कोणचा आय आय हा हे दाखवला. माझे पुतणं पुतणे आम्ही बात आणत होतो वाटतं वाटेवर बाहेर स्टँडर्ड लोक जाताना मला 200 रुपये देऊन गेले. पिनभाऊ करायस पिनू मी त्याचं नाही म्हणत मी चॅनेलवाल्याचं विचारतोय. म्हणजे तुला कुठल्या चॅनेलवाल्यांनी बोलवलेलं का. मग अहो लई चॅनलवाले गेले माझ्या ते डोक्यात नाही एवढे. हा ओ एवढे चॅनलवाले माक येऊन गेले ना आपण कोणालाच म्हणलो नाही पण बळच गाडी टाकून नेतो बळनच बळच मला म्हणते अर्धी घे. आता मी पेले मी बाणातून जातो बसतो त्यांच्या गाडीत पण इडून पुढं माझा असा एक शब्द आहे या लक्ष्मी शपथ मी कोणाच संग जाणार नाही मधु कुटेकच येणार. पण त्यांनी सुद्धा तुला पैशाची लालच दाखवली असतील ना. हा मग मधुकर कुठे किती देतात त्याच्यापेक्षा मी जास्त देतो असं म्हणले असतील. मग का नाही गेला तू. नाही नाही मला काय म्हणते ना एकच पक्ष असतो हा दुसऱ्या पक्षाक वळायचं नाही राहत. म्हणून मी मधुभाऊ शरद भाऊ धरला. मला का त्याने कमी केलं. अहो दुसरीकडे गेलो तर पाणी प्यायला देते नाही गंगाराम. पाहिलं मी चांगला अनुभव घ्या. म्हणजे तुला अनुभव आला म्हणायचं. अनुभव मध्ये नाही अनुभवाचे बोलले. खरं सांगाय गेलं तर राग येतो. हा या बाय माझ्या गावात मला किंमत नव्हती. तुझ्या गावातच किंमत नव्हती गावात. हा आज नुसते मांडी उजेली तरी हे पिनभाऊ इकडे गेलो का 5 मिनिटं बसतोच. हाक मारली म्हणल्यावर गेलंच पाहिजे. गेलो तर बोलते बा
मधुभाऊचं काय चाललं, शरद भाऊचं काय चाललं, अजून तुझे व्हिडिओ एवढे फॉर्मला नाही बा, हा त्याच्यामुळं एवढे नाही बोलते ते. असं बोललं का राम राम श्याम श्याम दळले. म्हणजे तुला मधुभाऊमुळेच गावात किंमत भेटायला लागली. काय खरं, जाऊ दे रडाय माणूस. गप रडू नकोस. नव्हतं रे, कोणा पै गेलं ना डायरेक्ट म्हणायचे तिकडं जख मार म्हण. अशी माणसं म्हणायची. अक्षय जेव्हा इडीव गाजले मग पेनल्टी म्हणाल बो, नाही तर मला घंटे डिमांड नव्हतं. जे त्यांच्या चॅनेलवर जसं काम केलंस. अरे मला बेवडे म्हणायचे, बेवडे. आता बरेच लोक पैसे द्या त्या पिण्या वीज देऊ का, दुसरं म्हणतो वीस ने पण पे, पण व्यवस्थित इडू टाक. हा, म्हणजे त्यांच्या चॅनेलमुळे आज तू मोठा मोठा झालास म्हणून तुला आज माणसं पण ओळखतात. एवढ्या चर्चेमधनं मला असं कळालं आता की म्हणजे मधुकर कुठे शरद कुठे तुला पैसे देतात. देते, कोण नाही म्हणत. अरे माणसं नव्हती वय म्हणत. मला दे बा, माणसांचं कडे नादी लागत नाही पण मला विश्वास पटला बरं का की बाबा आज तुला 4 रुपये देतात, नाही खाय प्यायला व्यवस्थित देतात. ए खायचं तर आबळत नाही रे. मी जर म्हणलं ना आज हे करायचं ते करायचं, जे करणारच. त्यांच्या बायकांना बोलतील ते पण करूनच घालतील असे. बरं जाऊ दे पिनू, आता एक काम करू, वहिनीला मस्तपैकी चहा बनवायला लाव. दोन झालं तीच. हा झालंय, धुवून गेल्या घरात वहिनी. आता चहा बनवायला लाव आणि चहा पिऊ आपण. चल वजत होत.